सहकार्य केलं ते आमचे संजय जाधव गुरुजी यांचं बालपण मुठाटला गेलं. त्यांचं जे हे सगळं काय चाललं आहे ना ते सगळं मुठाटच्या मातीत शिकलेलं आहे. ऐकलं का? चला, आणि त्या मुठाटच्या मातीचं अगदी त्यांनी सोनं केलेलं आहे. बौद्ध महासभेचं ते गुरुजी आहे. मला आमच्या तालुक्यात एकाने असं विचारलं, अरे संजय जाधव गुरुजी कसे? कारण तो शिक्षक होता. तर मी म्हटलं, बाबा बौद्ध महासभेचा आणि बौद्ध धर्माचा गुरुजी होणं हे 12वी पास होऊन शिक्षक होण्या एवढी डिग्री नाही, ती त्याच्या पलीकडचं आहे. संजय जाधव गुरुजी, त्यानंतर विलास जाधव वेगळे कणकवली तालुका आणि माझ्या जिल्ह्याचे माजी चिटणीस विलास जाधव यांचाही सत्कार या. यांचा सत्कार हा तुम्हीच करा. संजय जाधव या. हॅलो, हा विलास जाधव आपल्या कुमोडेवर जे जिल्ह्याचे माजी पदाधिकारी आले ते सर्वांनी जरा एकदम या. कारण विषय कसा तुम्हालाच विलंब होईल. मुठाटकरांना रातभर जागलं काय नवीन नवीन बाबासाहेबांच्या नावाने रात दिवस गेला का? हा संजय बावकर, बाळा चौकेकर आणि ते माळी आमचे आलेले आहेत. माळी साहेब या सर्व ऐकला का? सगळ्यांचं जरा फटाफट कुठचे घ्या फटाफट कुठचे घ्या. नारायण तुसळकर बौद्ध महासभेचे सध्या कार्यकर्ते वडाळा विभागामध्ये यांचं नाव आहे. हा सर या फटाफट या. हा पुण्याच्या शिक्षण संस्थेवरती माणिक साहेब या कार्यक्रमाला थांबले, त्यांचं स्वागत आम्ही करतो. अमृत माळवे या अमृत माळवे गुरुजी या पुढे शिक्षण क्षेत्रामध्ये. कारण पुढे आपल्याला 10-15 मिनिटं त्यांचं एवढे विचारते आपण आले तर ऐकलं नाही तर सगळं व्यर्थ होणार ना. ज्युनियर तालुक्यातल्या जुनं तालुक्यातल्या शिक्षण संस्थेचे काम करतायत माळवे या. त्यांचा सत्कार पुन्हा एकदा मुठाटमध्ये ज्याने देणगी दिली या कार्यक्रमाला असते परिस्थिती देणगी दिलेली आहे त्या सगळ्यांचं स्वागत. काय काय आमचे जनजातीय लोकांनी हात आवरलेला आहे त्यांना आव्हान ऐकला का? कारण हे जो जातीय वाक्य ऐकला का? तर ज्याने ज्या हरिवरती नाव आहे त्याने निदान आपल्याकडे येतात शक्ती. आता शक्ती म्हटल्यानंतर 500, 1000, 2000, 5000 हे मुठाट शक्तीच्या भागभागी आहे. तर शक्यतो तुम्ही सर्वांनी द्या, नाही तर जाणारे अतिशय सूट भेटते घालण्याची वेळी झालं. पुन्हा आता राहिले आता फक्त 3 जे आलेले आमचे प्रमुख नेते आहेत यांचा सत्कार हा आमच्या कार्यक्रमाच्या वतीने होईल. आणि त्यानंतर हा सर्वात प्रथम एक कुटुंबात होतो त्या माळी निर्णयकरला म्हणावं काय घंटी वाजत बसू नको. तर पहिला प्रथम आमच्या मुठाट ग्रामसभेत जी शाखा आहे त्या शाखेच्या वतीने आमचे मगरी गुरुजी यांचा सत्कार होतो. शाल आणि गुच्छ देऊ या. अरे अध्यक्ष सेक्रेटरी ये का या. अध्यक्ष सेक्रेटरी या. पदाधिकारी या विक्रांत जे आहेत ना नाव पोस्टरवर कार्यकर्ते सगळ्यांनी या. नंतर केंद्रीय सचिवांचा घ्या. केंद्रीय सचिवांच्या विलासराव घ्या ना कॅमेरा घ्या. कॅमेरा घ्या ना. हे काय कॅमेराच लावलं झालं. केंद्रीय सचिवांना द्या. जे केंद्रीय सचिव आहे बाबासाहेबांच्या राजगृहापासून बौद्ध महासभेपर्यंत ज्यांनी आपला तारुण्य ऐकला का एवढी सामान्य गोष्ट नव्हे. त्यांचा सत्कार होत आहे कार्यक्रमाच्या वतीने. नंतर आमच्या शिंदोरी जिल्ह्याचे धार्मिक नेते वर्धेकर गुरुजी यांचा सत्कारही या कमिटीच्या वतीने होत आहे.
जे तरुण मंडळी जे मागे आहेत त्यांनी सर्वांनी या पुढे. अशा 3 देवी जे आहेत हे बा या ज्या 3 आमच्या महिला पदाधिकारी आहेत त्यापैकी आमच्या काकीचा सत्कार झालेला आहे. या जाधव मॅडम आहे त्यांचा सत्कार वर्धेकर गुरुजींच्या वतीने होईल. दुसरा प्रश्न रुपेश पुरळकर आणि मंचेकर वगैरे जे पदावर आहेत यांनी सर्वांचं अभिनंदन करतो. वेळ फार झालेला आहे. सगळ्यांसाठी शालेय श्रीफळ सगळं आणलेला आहे परंतु टाइम बरस झाल्यामुळे एकला का की सर्वांचं आम्ही जाहीर अभिनंदन करतोय. काय झाल्या चुका माका असतील तर सांभाळून घ्या. येतो सुरुवात आहे और काम करणं बाकी. सरकार घ्या जाधव मॅडम. तशीच अखंड मुठांमध्ये ज्यांनी सुरुवात केली ती पहिली महिला ग्रामपंचायतीच्या सदस्या क्रांती सुभाष साळुंके या कणकवलीच्या जयश्री कांबळे आहेत ना नगरसेवका त्यांचे त्या भावांच्या बायको आहे. कणकवलीची जयश्री कांबळे यांचा मोठा सत्कार समाजाच्या वतीने होतोय. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि यानंतर माझं लक्ष्मण जयराम साळुंके वगैरे या सर्व मंडळींचा पुन्हा एकदा स्वागत. या कार्यक्रमाला किशोर परशुराम साळुंके एडी साळुंकेचा जाहीर सत्कार समाजाच्या वतीने होत आहे. अध्यक्ष आहेत तालुक्याचे आणि बुद्धाने सांगा सम्यक भाषा पाहिजे. सम्यक केला का बुद्धांना विचारलं की वाणी कशी असावी तर सम्यक वाणी. आणि फार महत्वाचं एक असं आहे की जे विश्वास गायकवाड आहे आज या पूर्ण याचं महाराष्ट्रभर हा कार्यक्रम ते पोहोचवत आहे. ते विश्वास गायकवाड या म्हणजे याचे पत्रकार आहेत आणि हा जो कॅमेरा त्यांचा लाईव्ह आहे हा एडी साळुंके त्या विश्वास गायकवाडांचा सत्कार. या विश्वास गायकवाडांचा सत्कार हा कार्यक्रम महाराष्ट्रभर येत आहे. म्हणजे बाळासाहेब वसूल करणार आहे आणि असा आमच्या समाजातले अशी 10 असते तर बाबासाहेबांनी चळवळ कुठल्या कुठे आणखी गेले असते. चाल द्या. विश्वास गायकवाड स्वतःचा कॅमेरा विचार सर्व काय लाईव्ह मध्ये. या इथे लक्ष्मण जयराम साळुंके, प्रवीण भगवान साळुंके, आपा नारायण साळुंके. डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने कहा था, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने कहा था 100 साल बकरी बनकर जीने से अच्छा एक दिन शेर बनकर जीओ. 100 साल बकरी बनकर जीने से अच्छा एक दिन शेर बनकर जीओ. ये मेरे भाई डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के विश्वास का घात मत करना. अरे शेर नहीं तो नहीं कुत्ता बन के मत रहना. शेर नहीं तो नहीं कुत्ता बन के मत रहना. क्योंकि कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं भौंकते हैं मगर काटते नहीं. कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं भौंकते हैं मगर काटते नहीं. कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं दिखने में तो बहुत डरावने लगते हैं. कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं दिखने में तो बहुत डरावने लगते हैं कि पास जाओ तो दुम हिलाते हैं. कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं मोहल्ले के फेंके हुए टुकड़े खाकर खुद को शेर समझते हैं. मोहल्ले के फेंके हुए टुकड़े खाकर खुद को शेर समझते हैं. कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं अपने बिरादरी के लोगों की बोटियां नोच नोच के खाते हैं और डकार भी नहीं लेते. ए मेरे भाई डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के विश्वास का घात मत करना. अरे शेर नहीं तो नहीं कुत्ता बन के मत रहना. कुत्ता बन के मत रहना तर आपल्या समाजात कुत्रे नाही झालेले. धन्यवाद साहेब. या ठिकाणी धम्मरत्न पुरस्कार निवेदक सतीश कुमार साळुंके यांचे आभार आणि धम्मरत्न पुरस्कर्त्यांचे अभिनंदन. या ठिकाणी बऱ्याच वेळापासून सतीश कुमार साळुंके यांनी धम्मरत्न पुरस्काराचं निवेदन केलेलं आहे. या ठिकाणी आमचे
सल्लागार सतीश कुमार साळुंके, वंचित बहुजन आघाडीचे संघटक सतीश कुमार साळुंके यांना मी विनंती करतो या ठिकाणी या संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा मुठाट गाव या मुंबई शाखेच्या वतीने या ठिकाणी आम्ही आदरणीय वर्धेकर सर आणि तीनही मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या संस्थेला आर्थिक पाठबळ देऊन या संस्थेला प्रबळ करणारे आदरणीय विनय विलास साळुंके, उपेंद्र मोतीराम साळुंके, संतोष धोंडू साळुंके, किशोर परशुराम साळुंके, शशिकांत शंकर साळुंके, मंगेश मोतीराम साळुंके, विनायक अंबाजी साळुंके, त्याचप्रमाणे लक्ष्मण जयराम साळुंके, संगम तुकाराम साळुंके, आयुष्यमान प्रदीप उदाजी साळुंके, रसिक मायाजी साळुंके, आयुष्यमान अनिल हिराजी साळुंके, मंगेश गुलाजी साळुंके, प्रवीण भगवान साळुंके, त्याचप्रमाणे रवींद्र लक्ष्मण साळुंके, या जितेंद्र मोतीराम साळुंके, पांडुरंग बाबल्या साळुंके, एडी साळुंके, विक्रांत साळुंके, सतीश राघव साळुंके, रवींद्र राघव साळुंके या सर्वांचे मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापक असलेल्या भारतीय बौद्ध महासभा देवगड तालुका अंतर्गत गाव शाखा मुठाट मुंबई शाखा या शाखेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो। वेळेअभावी या ठिकाणी त्याला आम्ही आता छोटं पुष्पगुच्छ देत नाही आहोत, तरी पण या सर्वांचे खरोखर आभार मानतो की या सर्वांमुळे आम्हाला उभारी मिळणार आहे आणि भविष्यात याच लोकांच्या पाठबळाने ही संस्था मोठी होणार आहे। या सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो। त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या महिला कार्यकर्त्या सौ अनिता सतीश साळुंके, सचिव महिला संस्कार सचिव महिला सौ नम्रता निलेश साळुंके, उपाध्यक्ष महिला सौ नियती चेतन साळुंके, त्याचप्रमाणे सर्व कार्यकारी कार्यालय सचिव दीपक विष्णू साळुंके, उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन विक्रांत विलास साळुंके, उपाध्यक्ष संरक्षण प्रशांत साळुंके, सचिव संरक्षण संदीप मधुकर साळुंके, सहाय्यक सचिव मंदेश राजेंद्र साळुंके, त्याचप्रमाणे महिला सल्लागार मेघा महेंद्र साळुंके, विजया विलास साळुंके, अस्मिता आनंद साळुंके, रेणुका रवींद्र साळुंके, दिशा दीपक साळुंके, सौ नंदिनी जितेंद्र साळुंके, अपेक्षा गोकुळ साळुंके, सौ स्नेहल पांडुरंग साळुंके, सरिता सदाशिव साळुंके, कार्तिकी विनय साळुंके व कार्तिक कुमार साळुंके या सर्वांचे मी या संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि असंच या आपलं सहकार्य यापुढेही आम्हाला लाभेल अशी विनंती करतो। आणि या ठिकाणी बराचसा वेळ झाला असल्यामुळे या ठिकाणी आजचे मान्यवर